आपल्या सोबत फोन लाईन वरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आणि याविषयी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। देवेंद्रजी, एक मराठी माणूस म्हणून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुमची पहिली प्रतिक्रिया। आपलं देखील मनापासून अभिनंदन। खरं म्हणजे जगभरातल्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस वाटतो आहे। आणि मी याकरता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांनी हा बहुप्रतीक्षित निर्णय या ठिकाणी घेतला आणि आज तो दिवस उगवलेला आहे। खरंय देवेंद्रजी, ही सगळी प्रक्रिया तुम्ही जवळून बघितलेली आहे। तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा यासाठीचे सगळे प्रयत्न झाले होते। तुम्ही तुमच्या ट्विटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलात। त्यानंतर या सरकारच्या काळामध्ये सुद्धा हे प्रयत्न पुढे नेण्यात आले। काय महत्त्वाचे टप्पे होते इथपर्यंत हा प्रवास येण्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा होतीच, पण त्याला अभिजात भाषा म्हणून राजमान्यता मिळणं गरजेचं होतं। आणि म्हणून केंद्र सरकारमध्ये अभिजात भाषेचे म्हणजे क्लासिकल लँग्वेजचे, प्राचीन भाषेचे वेगवेगळे जे काही निकष दिलेले आहेत त्या निकषाच्या अनुरूप आपला प्रस्ताव त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं। आपण त्या संदर्भात सगळे जुने दस्तऐवज त्या ठिकाणी दिले, जुने वाङ्मय जे काही आपल्याकडे होतं ते दिलं। वेगवेगळ्या प्रकारे जे काही पुरावे आपल्याकडे होते एक समिती देखील तयार केली। त्या समितीने अभ्यास करून मोठ्या प्रमाणात हे सगळे दस्तऐवज त्या ठिकाणी पुरवले। आणि त्यानंतरही वेळोवेळी केंद्र सरकारने ज्या ज्या बाबी आपल्याला मागितल्या त्या सगळ्या गोष्टींचा आपण पुरवठा केला आणि याचा पाठपुरावा केला। खरं म्हणजे मी आपल्या समितीचं आणि महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ साहित्यिकांचं, विचारकांचं सगळ्यांचं या निमित्ताने अभिनंदन करू इच्छितो की त्यांचं सगळ्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचा खूप मोठा सहभाग हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलेला आहे आणि आता ही प्रक्रिया पूर्ण झाली याचा मला मनापासून आनंद आहे। खरं देवेंद्रजी, शेवटचा प्रश्न। यापूर्वी देखील 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता आणि आता 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। साहित्यिकांच्या, लेखकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या, मात्र एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार कसा चालतो याची अत्यंत बारकाईने आतून माहिती असणारे एक प्रशासक म्हणून, नेते म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्याचे इथून पुढच्या काळामध्ये काय प्रॅक्टिकल फायदे होऊ शकतात मराठी भाषेच्या दृष्टीने? सगळ्यात महत्त्वाचं असतं की एखादी भाषा ही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा ती व्यवहार भाषा होते आणि जेव्हा ती ज्ञान भाषा होते। आणि व्यवहार भाषा आणि ज्ञान भाषा होण्याकरता राजमान्यता ही अत्यंत आवश्यक असते। आज ती राजमान्यता आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे एकतर जगभरातले दस्तऐवज जे आहेत मराठीतले त्याचं संकलन आपल्याला करता येणार आहे। विशेषतः केंद्र सरकारलाही आता त्यांच्या अभिलेखांमध्ये संपूर्ण मराठी अभिलेखांना जपावं लागणार आहे। आणि आता यातनं मराठी भाषेला व्यवहार भाषा आणि ज्ञान भाषा करण्याकरता आपला मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे ही व्यवहार भाषा नाही आणि म्हणून आम्ही आता मराठी शिकणार नाही किंवा आम्ही आता इंग्रजी शिकलं तरच व्यवहार भाषा आणि ज्ञान भाषा म्हणून आम्हाला उपयोग होतो। डिजिटल अशा प्रकारचं जे जग आहे त्या जगामध्ये आम्हाला इंग्रजी शिकणं गरजेचं आहे। आता यातनं आपल्याला सुटका मिळू शकते आणि आपण योग्य प्रकारची पावलं उचलली तर व्यवहार भाषा आणि ज्ञान भाषा म्हणून मराठी आपण प्रस्थापित करू शकतो। देशातल्या विविध विद्यापीठांमध्ये देखील मराठीच्या संदर्भातला मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। खरंय देवेंद्रजी, खरं तर आत्ता हे बोलणं योग्य नाही, मात्र जाता जाता सगळ्यांचं अभिनंदन आणि आनंद साजरा करावा असाच हा क्षण आहे। मात्र तरी सुद्धा राजकारण काही टळत नाही। या निर्णयाच्या टायमिंग विषयी जी चर्चा सुरू आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे या टायमिंग विषयी, आत्ता हा निर्णय येण्याविषयी? माझं मत एवढंच आहे, निर्णय झाला याचा आनंद सगळ्यांनी करावा। आणि विशेषतः जे लोक बोटं दाखवतायत त्यांच्याकडे वर्षानुवर्ष राज्य होती, त्यांनी काय केलं नाही? त्यांनी मराठीला अभिजात भाषा मिळण्याकरता एक साधी फाईल आणि पत्र देखील पाठवलेलं नाही। त्याच्यामुळे अशी जे लोक आहेत ज्यांना केवळ नकारात्मकता येते असे लोक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। मला अतिशय आनंद आहे आणि खरोखर त्यांना जर
मराठी भाषेवर त्यांचं प्रेम असेल हो. तर त्यांनी प्रश्न विचारण्याच्या ऐवजी या ठिकाणी या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे की आपली भाषा अभिजात भाषा झाली आहे आणि केंद्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि जय मराठी जय महाराष्ट्र नारा दिला पाहिजे. खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी. पुढारी न्यूजला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.